हेंद्रून येथे विविध विकास कामांचा उद्घाटन. पराभवाने कोणीही संपत नसतो, प्रत्येकाचे काम करण्यासाठी सदैव तत्पर आमदार कुणाल पाटील. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करून पुलाची साखळी निर्माण केली. रस्त्याच्या विकासासाठी रस्त्याचे जाळे तयार केले. पराभवाने कोणीही संपत नसतो आणि कोणत्याही कार्यकर्त्याला संपू देणार नाही. मी प्रत्येकाचे काम करण्यासाठी सदैव तत्पर आहे. यापुढे भाजप पक्षाचे एकनिष्ठेने काम करून भाजपाची ताकद वाढवावी असे आवाहन धुळे ग्रामीण माजी आमदार कुणाल पाटील यांनी विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच कार्यकर्ता मेळाव्यात केले. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष उपस्थितीत धुळे तालुक्यातील हेंद्रून जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले. यावेळी मोघन तालुका धुळे येथे कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी जुनवणे ते हेंद्रून मोहरपाडा ग्राम रस्ता 126 पाईप मोरी अंदाजित रक्कम 40 लाख रुपये बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले. तसेच हेंद्रून ते ओरपाडा ग्राम रस्ता 126 सुधारणा करणे 50 लाख रुपये अंदाजित रक्कम या कामाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले. तर माजी आमदार कुणाल पाटील यांनी पाठपुरावा करून या कामांसाठी निधी मंजूर करून आणला होता. त्यानंतर मोघन तालुका धुळे येथे कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की पुढील 5 वर्ष विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उद्घाटन करता येईल एवढी विकासाची कामे आपण मंजूर करून आणली आहेत. पांझरा आणि बोरी नदीवर पुलांची उभारणी करून साखळी निर्माण केली असून तालुक्यात रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. असंख्य विकासाची कामे प्रगतीपथावर असून भविष्यकाळ उज्ज्वल आहे. कोणत्याही कार्यकर्त्याने मागे हटू नये किंवा खचून जाऊ नये. धुळे तालुक्यात लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी उभी केलेली ताकद, त्यामुळे कोणताही कार्यकर्ता कमजोर नाही. प्रत्येक जण काम करीत असतो, गोरगरिबांच्या मदतीसाठी जाऊन जातो. जीप आणि पसच्या निवडणुकीत सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ, कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केले. लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी गिरणा डावा कालव्यातून धुळे तालुक्यात पाणी आणले. दरम्यान यापेक्षा जास्त पाणी आणि जास्तीत जास्त गावांना गिरणा धरणाचे पाणी पांझण डावा कालव्यातून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कलाने, बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, माजी सभापती बाजीराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, ज्येष्ठ नेते प्राध्यापक छबू नाना पाटील, खरेदी विक्री चेअरमन लहू आबा पाटील, संचालक भगवान पाटील, उपसभापती नानासाहेब पाटील,